पक्षाच्या मीडिया विभागाचा प्रमुख म्हणून आज तुम्ही जर सोशल मीडियावर बघितलं असेल तर माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांना मी एक जाहीर पत्र लिहिलंय. त्यात त्यांना हात जोडून विनंती केली आहे की बाबा हो, सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 9 पर्यंत जर एखाद्याने टीव्ही लावून बघितलं तर 12 तासामध्ये मोजून 12 मिनिटं सुद्धा वंचितच्या बातम्या नसतात. आमचा नेता 2 वर्षापूर्वी हृदयावर शस्त्रक्रिया झालेली आहे, 8 दिवसापूर्वी पुन्हा अँजिओप्लास्टी करावी लागलेली आहे, तरी पायाला भिंगरी लावून जीवाची पर्वा न करता, तब्येतीची पर्वा न करता अख्खा महाराष्ट्र पायाखाली घालत आहे. प्रत्येक जिल्ह्यात आमच्या सभा होत आहेत. अख्खा आंबेडकर कुटुंब महाराष्ट्रामध्ये जाऊन महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आमची सगळी राज्य कार्यकारिणी त्या ठिकाणी खेड्यापाड्याने जाऊन आमच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे. आणि आमची एक बातमी नसते तुमच्याकडे. बातम्या काय लावता तुम्ही? बाळासाहेब आंबेडकरांची जीभ घसरली, राहुल गांधीला म्हणाले मग मध्ये बीप वाजते. या बातम्या दाखवता तुम्ही? अरे जोशाबा नावाचा आमचा जाहीरनामा आम्ही आणला, त्यातल्या बातम्या दाखवा. इथल्या धनिकांचं बटीक झालाय मीडिया, मला मान्य आहे. तुमच्यावर प्रेशर असेल, तुमच्या मालकाचं प्रेशर असेल, पॅकेज देणाऱ्या नेत्यांचं आणि पक्षांचं प्रेशर असेल, पण निवडणूक आयोगानं तुम्हाला सांगितलं की सगळ्या पक्षांना समान संधी द्या, समान वेळ द्या, तेवढं तरी पाळणार की नाही? त्यामुळे पुन्हा एकदा या मंचावरून मी जाहीर विनंती करतोय मीडियाला की आमच्या बातम्या दाखवा. आमचे बाळासाहेब म्हणतात की माझा कार्यकर्ता हाच माझा मीडिया आहे, त्यामुळे आम्ही घरोघरी जाऊन आमचा प्रचार करूच. पण हे करत असताना आमची हक्काची जागा जी तुमच्या चॅनलवरती आहे, तुमच्या पेपरमध्ये, तो आमचा हक्काचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. 17-18 तारखेपर्यंत प्रचार चालणार, 20 तारखेला शेवटचा दिवस आहे, त्या दिवसापर्यंत आम्हाला आमचा वाटा द्या, हे पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतोय.